नमस्कार, मी शैलजा ऑडिओ बुक्स अँड व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी गौर गोपालदास यांचं जीवन समजून घेताना हे पुस्तक वाचणार आहे. या बुकमध्ये उपोद्घात आणि एकूण 20 भाग आहेत. उपोद्घात म्हणजे संपूर्ण पुस्तकाबद्दल माहिती. तर आज आपण उपोद्घात पाहणार आहोत. तर हा ऑडिओ बुक तुम्ही नक्की ऐका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जीवन समजून घेताना पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर गौर गोपालदास यांनी काही काळ हिवलेट पॅकर्डमध्ये काम केलं. त्यानंतर मुंबईच्या उपनगरातील आश्रमात व्रतस्थ साधकाचं जीवन व्यतीत करण्याचा निश्चय त्यांनी केला. गेली 22 वर्ष ते तिथेच वास्तव्यास आहेत. प्राचीन तत्वज्ञान आणि समकालीन मानसशास्त्राची आधुनिकता याविषयीचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. त्या सखोल अध्ययनातून ते आज हजारो शहरांमध्ये जीवन प्रशिक्षणाचं कार्य समर्थपणे पार पाडत आहेत. या प्रवासात मिळवलेल्या ज्ञानाचा जगभर प्रसार करण्यासाठी गौर गोपालदास 2005 पासून सतत भ्रमंती करत आहेत. विविध विद्यापीठात, धर्मदाय संस्थात आणि कॉर्पोरेट विश्वात त्यांचा वावर आहे. 2016 मध्ये त्यांनी आपल्या कार्याचा प्रसार ऑनलाईन माध्यमातून करायला सुरुवात केली आणि त्यांच्या लोकप्रियतेने कळस गाठला. आजही ते त्या स्थळावर अढळ आहेत. त्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय आहेत. जीवनाचा उद्देश शोधून आनंद साध्य कसा करायचा हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. MIT पुणे येथील इंडियन स्टुडंट पार्लमेंट गौर गोपालदास यांना द आयडियल यंग स्पिरिच्युअल गुरु या सन्मानानं गौरवलं आहे. पुस्तकाविषयी प्रशंसतकार. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी समतोल राखणं हे आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपला आनंद आणि सार्थकता या गोष्टी त्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच गौर गोपालदास जीवन समजून घेताना या आपल्या पुस्तकात म्हणतात की आनंद आपोआप मिळत नसतो. आनंद जगण्याची निवड आपल्याला करावी लागते. सचोटीने जगण्याची आणि समतोल साधण्याची निवडसुद्धा आपल्यालाच करावी लागते. हा समतोल जर आपल्याला साधता आला तर आपला जीवन प्रवास नक्कीच अधिक सहज आणि परिणामकारक होईल. जीवन समजून घेताना हे पुस्तक सर्वसामान्य माणसाला रोजच्या धकाधकीच्या जीवनात उत्तम मार्गदर्शन करेल. आपलं जीवन ध्येय शोधून त्यांच्याशी संलग्नता साधणं प्रत्येकाला शक्य होईल. उत्तम पुस्तक, अप्रतिम शैली, जीवन जगताना अर्थपूर्णता आणि समतोल या दोन्हींचं भान कसं राखावं याबद्दल मिळालेलं मार्गदर्शन, तेही गोष्टी रूपात आणि समजण्यायोग्य दाखले देत. जीवन समजून घेताना या पुस्तकातून योग्य मानवी मूल्यांवर प्रकाश टाकलेला आहे. त्यातूनच भारताला अधिक बलाढ्य होत उत्तमतेची वाटचाल सहजतेने करता येईल. आपल्या बुद्धिचातुर्याने इतरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे कार्य गौर गोपालदासजी हे आधुनिक काळातील वक्ते अतिशय सहजतेने पार पाडतात. त्यांची भाषणं आणि असंख्य व्हिडिओज यामुळे जगभराच्या सर्व वयोगटातील लोकांना लाभ झालेला आहे. जीवन प्रशिक्षक म्हणून त्यांचं कार्य मोलाचं असून प्रत्येक क्षेत्रात ते उत्तमरित्या लागू पडतं. प्रसिद्ध व्यक्ती, थोर आणि महान व्यक्तिमत्व यांच्याशी त्याचप्रमाणे तरुणाईशी ते सहज संवाद साधतात. त्यांची भाषणं साधी आणि समजायला सोपी असली तरी जीवनातील गुंतागुंतीच्या परिस्थितीवर तोडगा मिळवण्यासाठी ती अतिशय उपयुक्त ठरतात. प्रत्येक समस्येवरचा उपाय त्यांच्या बोलण्यातून आपल्यासमोर येतो. मला खात्री आहे की जीवन समजून घेताना या साध्या, सोप्या आणि संवादात्मक शैलीतील पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येकाला आपलं कामकाज, नातेसंबंध, समाज आणि आध्यात्मिकता यांच्यात उत्तम समतोल साधता येईल. आजच्या या वाढत्या गुंतागुंतीच्या जगात कुणावरही विश्वास ठेवणं धोकादायक झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीवनात उद्भवणारे ताण कमी करून जीवन दर्जा वाढवण्यासाठी या पुस्तकाच्या रूपाने आपल्याकरता उत्तम मार्गदर्शक उपलब्ध झाला आहे.
गौर गोपालदास यांच्या बोले तैसा चाले या आचरणामुळे ते आज प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांची ही कृती त्यांच्या घवघवीत यशाचं गुपित आहे. गेली काही दशकं त्यांनी वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकास करत असताना जे कष्ट घेतले त्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक. मानवी वर्तणूक समजून घेण्याच्या उपजत गुण त्यांच्या ठायी आहे. त्या जोडीला सदृदयता असल्यामुळे वाचकाला पदोपदी आपलेपणाची जाणीव होते. अत्यंत सकारात्मक अंगाने जाणारं हे पुस्तक आपल्याला अंतर्मुख करत वाचायला आलं पाहिजे असं हे पुस्तक. गेलं एक दशकभर गौर गोपालदास यांच्याकडून प्राचीन महाकाव्य समजून घेण्याचं भाग्य मला लाभलं आहे. विविध महाकाव्यांबद्दल त्यांचं सखोल ज्ञान पाहून मी नेहमीच थक्क होतो. समकालीन समस्या आणि उदाहरण यांची सांगड या महाकाव्याशी घालण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांना विनोदांचं वावडं नसल्यामुळे त्यांचं लिखाण अधिक संस्मरणीय. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक वयोगटात त्यांची शिकवण तितकीच चपखलपणे प्रभावी ठरते. जीवन समजून घेताना मनःशांती, सदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य. गौर गोपालदास. अनुवाद डॉ. सुचिता नांदापूरकर फडके. पेंग्विन स्वदेश. पेंग्विन रँडम हाऊस, इप्स्टिन. उपोद्घात. भारतातला पावसाळा तुम्ही कधी अनुभवला आहे का? जणू स्वर्गातूनच धो-धो वृष्टी होत असते. तुफान वारा, तुफान धारा कोसळतात. तुम्ही त्या मुसळधार पावसात जर अडकलात तर कोरडं राहणं कठीण असतं. अशाच प्रकारे या जगाच्या विविध नकारात्मक परिस्थिती आणि आव्हानं यामध्ये न अडकणं अगदी कठीण आहे. आनंद, सुख, समाधान हे सगळं मिळवायचं म्हणजे जीवनातली सगळी आव्हानं टाळायची असं नाही, तर ज्या प्रकारचं आयुष्य आपल्याला जगायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी समोर असलेल्या आव्हानांमधून वाट काढायची. ही वाट आपण कशी काढतो हे महत्त्वाचं आहे. अल्ड्स हक्सली म्हणतात की एखाद्या व्यक्तीसोबत काय घडतं हा अनुभव नाही, तर तिच्यासोबत जे घडलं त्याचं ती काय करते ते म्हणजे अनुभव. आपण कोणत्या पद्धतीने त्या घटिताला प्रतिसाद देतो त्यामुळे सगळा फरक पडतो. सर्वाधिक अमूल्य अशी एक गोष्ट आपल्याकडे आहे, त्यामुळे आपलं जीवन पूर्णपणे बदलू शकतं. ती गोष्ट म्हणजे आपली स्वतंत्र इच्छाशक्ती. आपल्या जीवनाची कथा लिहिणारे लेखक आपणच आहोत. पावसाळ्यात धुवाधार पाऊस आपल्या डोक्यावर जसा कोसळतो अगदी तसाच आपल्यावर आयुष्यात अडचणी कोसळतात, आव्हानं समोर उभी टाकतात. आपण स्वतःहून काही त्या अडचणींचा पाठपुरावा करत नाही, त्याच आपल्यासमोर येऊन उभ्या राहतात. त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा याची निवड मात्र आपण करायची असते. आनंद आपोआप प्राप्त होत नाही. अगदी लहानपणापासूनच आपल्याला विविध क्षेत्रात, विविध ठिकाणी, विविध प्रकारे कसं वागायचं याचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत असतं. पण आनंद हा मात्र कोणत्याही शिक्षणाचा भाग नसतो. आयुष्य आनंदाने, सचोटीने आणि समतोल राखत कसं जगायचं हे एक रहस्य आहे. ते रहस्य या पुस्तकांमधून तुमच्यासमोर मांडलेले आहे. हे रहस्य म्हणजे साधीसुधी तत्त्व आहेत. त्याचा कुणीही आत्मसात करू शकतो. त्यानंतर त्यांना समाधानाची भावना नक्कीच अनुभवता येईल. तुम्हाला कधी वैताग आला आहे का? नैराश्य आले आहे का? जसं हवं त्या पद्धतीचं आयुष्य पुढे जात नाही असं तुम्हाला कधी वाटतं का? किंवा तुमच्या जीवनाचा जो काही महत्त्वाचा भाग आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. समजा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि यातल्या कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर हो असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातला समतोल ढासळला आहे. आयुष्याचा रहस्य काय? तर हा समतोल शोधून काढणं. या समतोलात तारतम्य हवं. ज्याप्रमाणे एखादी गाडी 4 चाकांवर कसा छान समतोल साधते, त्याचप्रमाणे आपल्या जीवनाच्या 4 महत्त्वाच्या भागात समतोल साधता आला पाहिजे. हे 4 भाग म्हणजे आपलं वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपलं कार्यक्षेत्र आणि आपलं सामाजिक योगदान. समतोलाचा विचार जर बाह्य स्तरावर केला तर सर्व चाकांमध्ये अलाइनमेंट म्हणजेच एकसंधपणा असायला हवा.
त्यासाठी त्या क्षणी आपल्याला कशाला महत्त्व देणार आहोत किंवा द्यायला पाहिजे ते ठरवणं आणि त्यानुसार त्या विशिष्ट चाकाकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. हा समतोल कसा साधता येईल? तर एखाद्या विशिष्ट क्षणी कोणत्या विशिष्ट चाकामध्ये एकसंधपणा नाही हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आपली त्या क्षणाची सर्वात महत्त्वाची गरज कोणती आहे ते बघून त्यानुसार हा समतोल साधावा लागेल. कधीतरी आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा आपल्या कार्यक्षेत्री काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात. एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रोजेक्टची डेडलाईन सांभाळायची आहे आणि तुम्हाला मात्र त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवावासा वाटतो आहे. असं कधी झालं आहे का? ते तर अशक्य आहे, कारण आपलं टार्गेट पूर्ण करण्यापायी ती व्यक्ती अतिशय व्यग्र आहे. कधी असं होतं की आपलं वैयक्तिक आयुष्य इतर सर्व बाबींपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरतं. उदाहरणादाखल बोलायचं तर एखादं जोडपं त्याच्या विवाहाच्या योजना आखत आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कार्यालयात जास्त वेळ घालवा असं सांगितलं आहे का? त्यांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा एका दिवसाचं नियोजन ते करत असताना त्यांना कामाच्या ठिकाणी अधिकाधिक वेळ घालवा असं सांगणं अयोग्य आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, म्हणूनच आपल्या आयुष्याच्या चारही चाकांमध्ये समतोल आणण्यासाठी आपण कशाला महत्त्व देत आहे यामध्ये सुद्धा एकसंधता आणणं गरजेचं आहे. समतोल साधायचा असेल तर आपली वृत्ती आणि आपण जपत असलेली मूल्य यांचा सखोल विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. या पुस्तकाच्या विविध विभागांमध्ये त्यांची चर्चा केलेली आहे. आपली वृत्ती म्हणजे गाडीच्या चाकामधील हवा. समजा गाडीच्या प्रत्येक चाकामध्ये हवेचा दाब योग्य नसेल तर एखादं चाक पंक्चर होऊ शकतं. मग आपल्याला नियोजित ठिकाणी जाण्यासाठी थांबावं लागतं. म्हणूनच समतोल साधण्याच्या आंतरिक बाबींचा विचार आपण आता करणार आहोत. आयुष्यात एकसंधता आणणं आणि थोडी तडजोड करणं हे समतोल साधण्याचे बाह्य निकष आहेत. तर वृत्ती आणि मूल्य हे समतोल साधण्याचे अंतर्गत निकष आहेत. अशा प्रकारे आपण जेव्हा बाह्य समतोल आणि अंतर्गत समतोल साधतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हातातलं चाक म्हणजे ज्याला आपण स्टिअरिंग व्हील म्हणतो ते हातातून कधीही सुटता कामा नये. यशाचं हेच महत्त्वाचं सूत्र आहे. आणि व्यक्तींबाबत विचार केला तर आध्यात्मिकता हे गाडीचं चाक म्हणावं लागेल. गाडीची सगळी चाकं व्यवस्थित एकसंध आहेत. प्रत्येक चाकामध्ये हवेचा सुयोग्य दाब आहे. पण गाडीचं चाक किंवा स्टिअरिंग व्हील आपल्या हातात नाही. तर मग आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे आपण कसं काय पोहोचू शकू? या संदर्भात मला बुद्धांचं एक वचन आठवतं. आग नसेल तर मेणबत्ती पेटत नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिकता नसेल तर माणसाला जगता येत नाही. कोणत्याही पद्धतीने सराव केलेला असला तरीही आध्यात्मिकता आपल्या जीवनाला अधिक विशिष्ट उद्देश आणि त्यानंतर गंतव्य स्थान देते. हे महत्त्वाचं असतं. कधीकधी काहीतरी हरवल्याची भावना निर्माण होते. कधीकधी अस्तित्वाच्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित होतो. हे जीवन आपल्याला नक्की कुठे घेऊन चाललं आहे असा प्रश्न पडतो. अशा प्रत्येक वेळेस आपण आध्यात्मिकतेच्या रूपात असलेली स्टिअरिंग व्हील घट्ट धरून ठेवत नेटाने पुढचा प्रवास केला पाहिजे. या व्हीलचे 4 भाग आहेत. पहिला भाग आपली आध्यात्मिक साधना. दुसरा भाग आपल्या कोणाकोणाशी संबंध येतो, संग. तिसरा भाग आपले व्यक्तिमत्व, सदाचार. आणि चौथा भाग ईश्वर आणि इतर प्राणीमात्रांना आपण काय देऊ करतो, म्हणजेच सेवा. स्टिअरिंग व्हीलचे हे 4ही निकष जेव्हा व्यवस्थितपणे सांधले जातात तेव्हा आपल्या जीवनाची ही गाडी आपण ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने नेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. चला तर मग तिथेपर्यंत पोहोचूया सगळे मिळून. धन्यवाद. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 1 पाहणार आहोत, त्यामुळे तोही नक्की पहा. धन्यवाद.